एप्स्टीन फाइल पर जवाब मांगते हुए कांग्रेस और वंचित द्वारा आंदोलन किया जा रहा है। नागपुर के संविधान चौक पर कार्यकर्ताओं ने सभा लेकर अपने आंदोलन की शुरुआत की। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव एप्स्टीन फाईलमध्ये आल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षासह विविध संघटनांनी नागपुरातील संविधान चौकात एक संयुक्तपणे भव्य असा जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि देशभरातून विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, NSCUI असो किंवा वंचित बहुजन आघाडी असो किंवा युवा विंग असो, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि आपण पाहू शकता की नागपुरातील संविधान चौकात हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते सहभागी झालेले आहेत। नागपुरातील भर उन्हामध्ये हजारोंच्या संख्येनं ही गर्दी उपस्थित आहे। उन्हाची पर्वा न करता हे कार्यकर्ते उभे आहेत आणि आक्रमकपणे हे आंदोलन केलं जात आहे। तर कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी म्हणून पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे। तर आपण पाहू शकता की मंचावरती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर असो, त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस आमदार विकास ठाकरे असो आणि विविध संघटनांचे अध्यक्ष तिथे उपस्थित आहेत आणि 2029 पर्यंत हा जो वैचारिक आक्रोश आहे, वैचारिक आंदोलन आहे, हे व्यापक रूप धारण करेल असं मत, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले। कॅमेरा पर्सन विलास खडसेसह राहुल जोशी, न्यूज 10 न्यूज।